श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांचा प्रगट दिन हा सर्व स्वामी भक्तांसाठी एक उत्सव असल्यासारखा असतो. प्रत्येक स्वामी भक्त दरवर्षी या दिवसाची वाट पाहत असतो. प्रत्येक भक्त या दिनी स्वामींसाठी कोणती ना कोणती सेवाही करत असतो. मित्रांनो, यावर्षी 10 एप्रिलला बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. प्रत्येक स्वामी भक्त दरवर्षी या दिनानिमित्त स्वामींची सेवाही करत असतो. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींना प्रसन्न करण्यासाठी प्रगट दिन विशेष सेवा सांगणार आहोत, ज्याने स्वामी महाराज तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील. तसेच तुम्हाला खूप लाभ मिळेल. स्वामींची ही सेवा 31 मार्च ते 10 एप्रिल या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये करायची आहे. या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त सेवा व स्वामी सेवा करायची आहे. ही सेवा करताना 11 दिवस मांसाहार टाळायचा आहे. दत्त सेवेमध्ये श्री सप्तसृष्टी गुरुचरित्र सारामृतचे दररोज एक अध्याय असे 11 दिवस 11 अध्यायाचे पठण करायचे आहे. ही सेवा करताना 11 दिवस पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे व जेवणामध्ये कांदा लसूण खाणे टाळायचे आहे. दुसरी सेवा ही स्वामींची सेवा करायची आहे. स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे 11 दिवस पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 11 दिवस दत्त बावडीचे दररोज 11 वेळा दत्तबावडीचे दररोज 11 वेळा पठण करायचे आहे. दत्तबावडी ही अतिशय प्रभावी सेवा आहे. ही पूर्ण केल्यावर तुम्हाला सर्व काही लाभेल. जो कोणी या सेवा पूर्ण करेल त्याच्या सर्व अडचणी या दूर होऊन जातील. ज्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, खूप प्रयत्न करून ही नोकरी लागत नाही आहे, तसेच ज्यांच्या वैवाहिक जीवनाच्या समस्या आहेत, अशा व्यक्तींनीही ही सेवा नक्कीच करावी. त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील. 11 दिवस ही सेवा करायची आहे. 31 मार्च ते 10 एप्रिल स्वामींच्या प्रगट दिना दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वामीच्या प्रतिमेसमोर दिवा लावायचा आहे व साष्टांग दंडवत करून स्वामींना नमस्कार करायचा आहे. तसेच स्वामींच्यासाठी पुरणपोळी, खीर, भाजी याचा नैवेद्य करून स्वामींना दाखवायचा आहे. जो व्यक्ती ही 11 दिवसाची सेवा पूर्ण करेल त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी संपतील. तुम्हीही ही सेवा करून बघा, तुम्हालाही स्वामींचा अनुभव नक्कीच येईल. श्री स्वामी समर्थ.